नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया भाजणीची वडे, याला कोंबडी वडे पण बोलतात। तर झटपट असा याचा एक मसाला बनवून घेऊया आपण। त्यासाठी आपण पहिलं तर गॅसवर पॅन मांडलाय। याच्यामध्ये 2 चमचे आपण इथे उडदाची डाळ टाकली, 1 चमचा जिरे टाकले, तर त्यानंतर 2 चमचे एवढे धणे घेतलेत बघा। त्यानंतर आपण 1 चमचा एवढे याच्यात बडीशेप टाकायची। आणि इथे ना तुम्ही हवं तर 1-2 काळ्या मिऱ्या टाकल्या तरी चालते, अजून छान टेस्ट येतो। पण मी इथे नाही टाकल्या। आता हे छान आपल्याला खरपूस असं एकदम जाळून, म्हणजे असं डार्क कलर नाही यायचा, फक्त थोडंसं असा लाल कलर यायचा येऊस्तोवर भाजून घ्यायचे। म्हणजे जास्त भाजलं ना तर कडवट लागेल, त्यामुळं याला स्लो गॅसवर ठेवा। आणि एकदम असा मस्त असा थोडासा कलर आला ना लाल, मग आपण काढून घेऊया। स्लो गॅसवर भाजलं तर व्यवस्थित कलर येतो, तुम्ही बघू शकता। 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा मस्त असं आपलं हे सगळं मसाला भाजून झाला आहे। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढूया आणि थंड करून घ्यायचं याला। ह्या मसाला जो आपण बनवतो ना, याने खूप टेस्टी लागतात ते वडे। तर इथे बघा मस्तपैकी हा आता थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे। आता इकडे आपण एक भांडं घेतलं, याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलं। तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तरी याच्या हिशोबाने मेजरमेंट घ्यायचे। त्यानंतर पाऊण वाटी ते गव्हाचं पीठ घेतले। आता तेवढंच आपल्याला इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले। पाव वाटी बेसन पीठ आणि 4 चमचे रवा घेतलाय बघा। आता तो मसाला आपण बनवला आहे ना, तो असं मी चाळणीमध्ये आपण चाळून घेऊया, कारण त्याच्यामध्ये ना एकदम असं बारीक पावडर होत नाही ना, थोडासा दरदरा राहतो, त्यामुळे व्यवस्थित असा बारीक चाळून घेऊया आपण। मसाला आपण बघा मस्त चाळून घेतलाय। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। हळद आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला ना गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं। हे सगळे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथे मी पाणी गरम करून घेतले बघा। आता तुम्हाला हाताने नसेल बनवता येत तर तुम्ही चमच्याने मिक्स करा पहिलं, तर पाणी गरम आहे ना, तर मी थोडं हातानेच मिक्स केले। गरम आहे पाणी, त्या गरम पाण्यामध्ये मळलं ना तर एकदम मस्त अशी वडे आपली छान बनतात। ते पोळालं मला इथे हाताला, गरम आहे पाणी, तर जसं हाताला सोसन तसं तुम्ही हे करून घ्या, थोडं थोडं टाकून, पण पाणी गरमच वापरायचं आहे। त्यानंतर पीठ आपण व्यवस्थित असं घट्ट मळले। तर याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण ठेवूया, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलाय ना, तर 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला असंच ठेवूया, झाकून ठेवूया। 10-15 मिनिटं ठेवलं, आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालते। तर मी 10-15 मिनिटासाठीच ठेवते। इथे बघू शकता 10-15 मिनिटं झालेत। याला एकदा आपण असं व्यवस्थित मळून घेऊया। आता आपण याचे बारीक बारीक असे गोळे करून घेऊया, तर अशा पद्धतीने। तर तुम्ही बघा इथे मी पेपर घेतला एक, आता तुम्हाला ना एक थापून दाखवते। असं तुम्ही थापून बनवू शकता, या तर लाटून बनवू शकता, दोन्ही पद्धतीने बनवू शकता। तर मी तुम्हाला इथं थापून दाखवते, अशा पद्धतीने थापून घ्या। थापण्यापेक्षा म्हणजे जे मला माहीत नाही बरं ओरिजिनल वडे कसे बनवतात, पण मी अशा पद्धतीने बनवते, खूप छान लागतात आणि टेस्टी पण लागतात। तर मी बघितलं ते कोकणीवाले ते असे म्हणजे हाताने बनवतात कोकणी वडे। कोंबडी वडे, कोकणी वडे भरपूर काय काय नावाने बोलतात। ते बघा अशा पद्धतीने
आणि याला होल पण करू शकता मध्ये. आता तुम्ही नाही होल केलं तरी चालतंय. आणि आता बेलनाने आपण पुऱ्या कशा बनवतो तशा पद्धतीने बनवले तरी चालते. मी हे तुम्हाला एक दाखवलेलं. त्यानंतर मी आता इकडे आपण तेल गरम करून घेतलं आहे. आता हा वडा आपण याच्यामध्ये टाकूया. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही बनवू शकता. होलमध्ये पाडलं तरी चालतंय, नाही पाडलं तरी चालतंय. आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो. मस्त असा पलटी करून घ्यायचं. तर बघू शकता छान असा कलर आला आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजला आहे. त्यानंतर मी असा हा ना पुरीसारखा असा लाटून घेतला होता बघा. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आणि मला वाटतं जे आपण होल पाडलेलं होतं ना त्यापेक्षा हेच मस्त असं फुललेलं आहे. तो थापून घेतला होता आपण आणि हा लाटून घेतला आहे. तर बघू शकता. ते बघा मस्त टम्म फुगायला लागले. तशा पद्धतीने आपण पूर्ण वडे तळून घेऊया. आणि हे चिकन बरोबर खाल्ले जातात. खूप छान लागतात खायला आणि टेस्ट एक नंबर लागते याची. असेच तुम्ही खाल्ले तरी पण खूप छान लागतात. अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊया. तुम्ही जर बारीक केले ना हाताने थापून तर 2-2, 3-3 सोडू शकता. मी तेल पण जास्त नाही घेतलं आहे, थोडंच तेल घेतलं आहे. 2-2, 3 केले तर पटापट होतील. मी असे तुम्हाला दाखवायसाठी व्यवस्थित असे एक एकच टाकले. मोठे पण आहेत ना त्यामुळे. तर चला मी पूर्ण तळून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते. ते बघा वडे आपले पूर्ण तळून झालेत. आणि बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि भरपूर असे तयार झालेत. तर बघू शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गटारे स्पेशलसाठी तुम्ही हे बनवू शकता. धन्यवाद.